या अमृत महोत्सवाचे ग्रहण करावं। आदरणीय जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर विपिन ईटनकर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। दीप लावू या ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा, दीप लावू या अंधाराची, नको भीती आता अंधाराची, प्रकाशाचा घेऊ वसा, प्रकाशाचा घेऊ वसा। करते रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते। बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतच फक्त एवढी शक्ती होती असं म्हणतात ना, कदम और कलम हमेशा। त्यांनी आपल्या संपूर्ण भारत देशाला एकत्र जोडण्याचं कार्य केलं। धर्मनिरपेक्ष करणारा मानवतेचा ग्रंथ म्हणजे माझं संविधान, मानवतेचा ग्रंथ म्हणजे संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे संविधानांची मूल्ये ही घराघरात रुजावी। आपण वर्षभर साजरा करणार आहोत आणि त्याकरिता शासनाने हे अमृत महोत्सव साजरे करण्याकरिता श्री कपिल कलोडे सर, जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय श्रीमती सर, जिल्हा शिक्षणाधिकारी मनपा माननीय श्रीमती साधना सयाम मॅडम, माननीय श्री अतुल वासनिक सर, सहाय्यक संचालक वित्त व लेखा यांनी सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते। शिवरायांच्या पराक्रमातून, बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून पावन झालेल्या या भूमीवर मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर विविध धर्म आणि जाती एकत्र राहतात। भारतातील या विविध धर्म आणि जातींना शाही गणराज्य घडवण्याचा सामाजिक, आर्थिक व राजनैतिक व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे व राष्ट्राची एकता आणि एकात्मता, बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत बसा। या अमृत महोत्सवाचे आपण सर्व साक्षीदार आहोत। याचा आपल्या सर्वांना फार आनंद होत आहे।